राजे, राजे, काय झालं? झोपला नाही तुम्ही की झोपच आली नाही? तुम्ही ठीक आहात ना? येसू, मग असे का उभे राहिलात? अस्वस्थ दिसताय. नाही येसू, अस्वस्थ नाही आम्ही. नेमकं काय होतंय ते शब्दात सांगताही येत नाही. राजे, येसू, आज आम्हाला आमच्या आऊसाहेबांची आणि आबासाहेबांची खूप आठवण येते. काय म्हणाले असते हो? कौतुक केलं असतं की रागावले असते? कौतुक केलं असतं तुमचं. खरंच? हो राजे, स्वराज्याला लागलेली कीड नाहीशी केली म्हणून. आबासाहेबांना तर अभिमान वाटला असता तुमचा. आऊसाहेबांनी तर चटका उतरून टाकल्या असत्या. राजे, डोळे पाणवलेत तुमचे. हो. आता आम्हाला प्रश्न पडलाय. काल दरबारात जे गरजले बरसले ते तुम्हीच का? ते तुम्हीच आज डोळ्यात पाणी आणून उभे आहात? आमचे कालचे राजे कुठे आहेत? येसू, दर्यात लाटा उसळतात, वादळ येतं, घोंगावतं, तडाखे देतं, कालांतराने शांत होत. त्यानंतर जर कोणी विचारलं वादळ कुठं आहे, तर आपण दाखवू शकतो? नाही दाखवू शकत. तसंच आमचं वादळ शमलं, दर्या शांत झाला. पण तेवढ्या वेळातही तुम्ही योग्य निर्णय घेतला. आम्हाला तर वाटलं की शिक्षा देण्याचा निर्णय तुम्ही बदलताय की काय. पण नाही राजे, तुम्ही ठाम राहिलात. ठाम राहणं गरजेचं होतं राणीसाहेब. जर कटकऱ्यांना सजा दिली नसती तर छत्रपती म्हणून आमच्या हातून मोठी चूक घडली असती. पण आता व्हावा होत आहे. चला, आता आवरून घ्या. शिक्षेची अंमलबजावणी होताना तुम्हाला जावं लागेल. नाही येसू, आम्ही तिथे जाणार नाही. गडावर काही महत्वाची कामं आहेत आम्हाला. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। हे माँ काली, माँ भद्रकाली, इस कठिन अवसर पर मुझे तुम्हारे आशीर्वाद की जरूरत है। इस पवित्र रायगढ़ पर जिन मंत्रियों को, सरदारों को गुनहगार घोषित किया है, उन्हें सजा देने के लिए कोई तैयार नहीं है, और ये जिम्मेदारी हमने हमारे कंधों पर ली है। ये रायगढ़ मेरे लिए भगवान है। इस सिंहासन का मैं सेवक हूं। राजन मेरे मित्र हैं। अपना कर्तव्य निभाने की, इस सिंहासन पर तन मन धन से न्योछावर करने की मुझे शक्ति दे, ताकत दे। जय मां काली, जय मां चंडी, हे मां। आज शिक्षेची अंमलबजावणी होणार, निघायचं आहे। चला। पंत,
मातोश्री, घाईत आहात? जी जी मातोश्री, म्हणजे नाही. नाही मग आमच्याशी न बोलताच का निघालाय? काय नाही, असंच. आम्हाला आम्हाला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. आपण नंतर बोलूया, आता नको. कुठे निघालात? आम्ही औंढा गावाच्या माळावर शिक्षेची अंमलबजावणी बघायला चाललोय. नका जाऊ. तुम्हाला ते क्रौर्य बघवणार नाही. नाही सहन होणार तुम्हाला. मातोश्री, खरं तर आम्ही याहीपेक्षा काही भयंकर पाहण्याची तयारी केली होती, मतलब? पण आमचे दादासाहेब हळवे त्यांनी काही संयम सोडला नाही. बाराचे? मातोश्री, आपले नावे आरोपपत्रात होते. कळले आम्हाला. बाराचे? कदाचित आई नसण्याचं दुःख आमच्या वाटेस येऊ नये, आईची माया आमच्यावर सदैव राहावी म्हणून. पण आम्ही निर्दोष सिद्ध झालो आहोत. मातोश्री, तुम्हाला एक सांगू, आमचं नाव जरी राम असलं ना, तरी आम्हाला लक्ष्मण म्हणून राहण्याचा आनंद वाटेल. सिंहासन जरी आम्हाला मिळालं तरी त्यावर आम्ही नाही, तर आमच्या दादासाहेबांचे जोडे असतील. बाराचे? मातोश्री, आता थांबवा आहे, आणि आम्ही जे बोलतोय ते नीट ऐका. मातोश्री, आम्ही शिवपुत्र आहोत. आमचे मन कधीही कोते राहणार नाही. आबासाहेबांची शिकवण आम्ही कधी विसरणार नाही, आणि दादासाहेबांचा बोट आम्ही कधीच सोडणार नाही. दादासाहेब म्हणतील तेच आणि तेच आम्ही करणार, आणि तसेच वागणार, कारण त्यातच स्वराज्य हित आहे. बाबा, बाबा, आबासाहेब, काल तुम्ही ऐकला ना न्याय निवाडा? आम्ही कुठं चुकलो तर नाही ना हो? फार कठोर शिक्षा दिल्या आम्ही, पण त्या देणं गरजेचं होतं. ज्याप्रमाणे रांझ्याच्या पाटलाचे हातपाय तोडून चौरंग केल्यानंतर पुन्हा स्वराज्यात स्त्री अत्याचार झाला नाही, त्याचप्रमाणे आता या शिक्षांची अंमलबजावणी झाल्यानंतर पुन्हा फितूर हा शब्द स्वराज्यावर घिरट्या घालणार नाही. मुळात आबासाहेब, तुमचं आणि तमाम रयतेचं स्वराज्य हे कारभारी अकबरास देत होते, सढळ हातानं. हे एवढं धाडस कारभाऱ्यांमध्ये आलं कुठून? क्षणभर मतीच कुंठित झाली होती आमची, आणि म्हणूनच ही रयतेची दौलत अखंड शाश्वत राहण्यासाठी आम्ही या देहदंडाच्या शिक्षा दिल्या. आबासाहेब, यात सूड नाही, द्वेष नाही, आहे ते फक्त स्वराज्यही. दादासाहेब, आपण इथे? आम्हाला वाटलं तुम्ही गेला असाल औंढ्याच्या माळावर. नाही बाळराज,
मग आपण जाऊया. नको महाराजे, आपण आपलं कर्तव्य केलं आहे. आता कविराज तिथे आहेत. शिक्षेच्या अंमलबजावणीची सूत्र त्यांच्या हाती आहेत. आणि तसंही आम्हाला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. अरे कधी एकदाचा तो हाती येतो या आणि कधी त्या अनाजी पंथाचा चिंध्या मिंध्या उडवतो या असं वाटतंय मला. मी तर तीच गंमत बघण्यासाठी आलोय. आला आला बघा, अनाची पंत आला बघा. जीवाशी सोडू नका. ऐका, शांत व्हा. ऐका. म्या कोंडाजी बाबा फर्जंद, छत्रपती संभाजी महाराजांचा सरदार, त्यांच्यावर हुकूम त्या उंड्याच्या माळावरती आणि या काटवट नावाच्या ओढ्याच्या जवळ या राजद्रोह्यासनी घेऊन आलेलो आहे. यांच्यावरचे आरोप कवी कलश आपल्या स्वराज्याचे छंदोगामात्य आपल्या मोहर मांडतील. औंढा गावाच्या माळावर उभ्या असलेल्या या राजद्रोह्यांनी आपल्या राजाच्या अन्नात विष घातलं आणि त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण स्वराज्याचं नशीब बलवत तर म्हणून आपले छत्रपती संभाजीराजे मरता मरता वाचले. आणि एवढंच नाही रे बाबानो, या हरामी कारभाऱ्यांनी आपल्या राजाच्या गैरहजेरीमध्ये आपलं स्वराज्यापैकी अर्धा भाग गनिमास देण्याचा घाट घातलेला आहे आणि हे पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे. अशा या राजद्रोहांना आज या औंढाच्या माळावर हत्तीच्या पायी देण्यात येणार आहे. आपल्या लाडक्या राजाला मारण्याचा घाट घातलेला आहे यांनी. यायची काय ना शिक्षा. हो, वाट बघू नका. हो, वाट बघू नका. यायचं काय ना हत्तीच्या पायाखाली. हो, वाट बघू नका. हो, वाट बघू नका. माय बाप हो, आज तुम्हा जनता जनार्दनाच्या साक्षीनं या राजद्रोह्यांना हत्तीच्या पायाखाली देण्यात येत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. ज्या पद्धतीने आरोपींना गुन्हेगारांना हत्तीच्या पायाखाली देण्याची रीत आहे, त्याच पद्धतीने यांना पण हत्तीच्या पायाखाली दिलं जाईल. आपण ही शिक्षा शांतपणे बघावी व सरकारी कामात हस्तक्षेप करू नये ही समज देण्यात येत आहे. समज देऊ नका. आता ह्यांना हत्तीच्या पायाखाली द्या. सोडू नका. सोडू नका. सोडू नका. आता कसं होणार? राम 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 राम. देवा परमेश्वरा, जगदीश्वरा, वाचव वाचव रे, काहीतरी चमत्कार कर. फौजी बाळा, कविराज, यांना शिक्षा देण्याआधी, हत्तीच्या पायाखाली देण्याआधी रयतेमधनं एकदा फिरवून आणा या सगळ्यांना. बघू देत सगळ्यांनी. वय वय डोळा भरून बघू दे राही त्याला.
फिरवा आणि हे पण बघतील की शेवटचं रयतेला एकदा डोळं मिटलं की मिटलंच. सावधान सावधान. शिक्षेच्या अंमलबजावणीला सुरुवात होत आहे. हत्तीच्या पायाखाली जाणाऱ्या पहिल्या राजद्रोहाचं नाव आहे हिरोजी फर्जंद. आपले हिरोजी काका. पण बाळराजे एवढी वर्ष आबासाहेबांच्या सान्निध्यात राहूनही त्यांना स्वराज्याचा अर्थ कधी समजलाच नाही. ना त्यांना आबासाहेबांच्या घामाचं मोल समजलं, ना मावळ्यांच्या माता मावल्यांच्या त्यागाचं महत्व समजलं. आणि म्हणून अशा क्षणिक मोहाला बळी पडले. मागे एकदा स्वराज्याचा खजिना पळून नेला होता आणि आता तर स्वराज्यच पळवून नेत होते. म्हणून त्यांना ही शिक्षा. ऐकलं का कोंडाची बाबा? देवाचं नाव घ्या आणि वा हत्तीच्या मोहर. नाही नाही कोंडाची बाबा, तुम्हीच मला वाचवू शकता. पुण्यांदा अशी चूक होणार नाही. ऐकलं का? अहो, एवढी माती खायची नसते आयुष्यात. समजलं का? ऐकलं का ऐकलं का म्हणत आयुष्य काढलं सा. आता ऐकायला कोणी बी माग राहणार नाहीये. जावा घेऊन सगळ्यासनी मागोमाग. नाही नाही ए, या रे याला. नाही हो. सोडा सोडा मला. अनाजी पंत, कोंडाची बाबा, सोडा. ए, पकड रे त्याला.